तुम्हाला जे करायचं करा, मी तुम्हाला proof दिले. तुमची ऑर्डर आहे, तुमची ऑर्डर काय? ऑर्डर दाखवा ना मला. आयुक्त साहेबांनी तुम्हाला जी काही कारवाई करायची आमच्या ऑफिसमुळे आमच्या शेडमुळे तुमच्या गाड्या जायला प्रॉब्लेम होतो ते बी सांगा मला. लोकांना रस्त्याला अडचण आहे का? रस्त्यावर अतिक्रमण आहे का? वाहतुकीला अडचण आहे का? आम्ही नाही दिलं. सामान्य लोकांच्या कामासाठी आज सुट्टी आहे. अतिक्रमणच्या संदर्भात आयुक्त साहेबांचे आदेश आहे आमच्या दोघं विभागीय अधिकाऱ्यांना की इथले युवक मंडळ परिसरातल्या अनधिकृत अतिक्रमण काढून घेण्याचे त्यांना लेखी आदेश दिलेले आहेत. आयुक्तांचे जे काही आदेश आहेत ते त्यांनी संबंधितांनी लेखी मागितला आहे. त्या संदर्भात आपण काय लेखी म्हणजे व आदेश दाखवा असं त्यांचं म्हणणं आहे. आदेश आहे ना, आणलेला आहे ते DON कडे दिलेलं आहे आयुक्त साहेबांनी, ते पाहू शकता कोणी असेल. आयुक्तांचे आदेश आहे का कोर्टाचे आहे का ते प्रकरण नाही प्रविष्ट आपल्याला सांगतात. नाही एकच मिनिट. हा काय म्हणतात? हे आयुक्तांचे आदेश आहे का कोर्टाकडनं आलेले आहेत? आयुक्तांचे आयुक्तांचे आदेश. या सगळ्या राजकीय सोडापोटी चाललेल्या कारवाया मध्य नाशिकच्या आमदार या इतक्या पेटून उठलेल्या आहेत की लोकसभेची झळ इथपर्यंत पोहोचली, त्यांना इतकी आग लागलेली आहे की सीएमओ कार्यालयात बसून आयुक्तांवर राजकीय दबाव टाकून कारवाई करायला लावायची. आणि आयुक्तांनी स्वतः सांगितलं की माझ्यावर राजकीय दबाव आहे. आम्ही कोर्टात गेलेलो आहोत. कोर्टाने 3 तारीख दिलेली आहे. कोर्टाने सांगितलेलं की तुमचं म्हणणं मांडा. महापालिका तिथं म्हणणं मांडायला जात नाही. ही जागा महापालिकेची नाही. महापालिकेचे जे सर्व्हेर आहे जाधव, त्यांनी ही जागा 10 वर्षापूर्वी मोजली आणि आत्ता मागच्या 1 वर्षापूर्वी मोजली आणि त्यांनी सांगितलं की महापालिकेची जागा नाही, महापालिकेच्या अखत्यारीत येत नाही. ही जागा ST महामंडळाची आहे आणि ST महामंडळाचं आणि मालकांचं या ठिकाणी कोर्टामध्ये भांडण चालू आहे. गेली 38 वर्षापासून माझं इथं कार्यालय आहे. बांधकाम नाही आहे, शेड आहे. शेड खाली बसलेलो आहे. येणाऱ्या जाणाऱ्याचे प्रश्न शिवसैनिक म्हणून मी गेली 40 वर्ष सोडवतो आणि त्यामुळं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे पाय लागलेले आहे. आदरणीय दिघे साहेब 4-4 दिवस या ठिकाणी बसलेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा इथं 2-3 वेळा येऊन गेलेले आहेत दिघे साहेबांबरोबर. संपूर्ण महाराष्ट्रातलं जे मोठं अधिवेशन शिवसेनेचं झालं ती इथून सुरुवात झाली, इथून सर्व गेलेले. असं असताना सुद्धा मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी एखाद्या महिलांचं ज्यांचं MD प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं आहे त्या आमदारांचं, त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल. या बडे भाभींना हे समजायला पाहिजे. छोटी भाभी आतमध्ये आहे आणि बडी भाभी बाहेर आहे. सत्ता पालट झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधारी पक्षाची दादागिरी आहे. शिवसेनेला उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यांनी सत्ता स्थापन केली त्यांना उद्धव साहेबांचे शिवसैनिक त्यांना वाईट वाटायला लागले आणि म्हणून ते एकेकाला टार्गेट करून त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. ॲक्च्युली ही जागा जी आहे ती ST महामंडळाची आहे. महापालिकेचा कुठलाही संबंध नाही. जर अतिक्रमण काढायचं असेल तर ST महामंडळाने काढावे. जर महापालिकेला अडचणी येत असतील तर त्यांनी ST महामंडळाशी पत्रव्यवहार करावा. कारण नियोजन प्राधिकरण हे महामंडळ आहे, नाशिक महापालिका नाही. त्यामुळे अधिकार महामंडळाचे आहेत, नाशिक महापालिकेचे नाही. तरीसुद्धा नाशिक महापालिकेने केलेली कृती याविरोधात आदरणीय माजी आमदार वसंतभाऊ गीते हे कोर्टात गेलेले आहेत आणि कोर्टात नाशिक महापालिकेने आपलं म्हणणं मांडण्यासाठी 3 तारखेपर्यंत मुदत मागितलेली आहे. असं असताना, न्यायालयीन बाब असताना सुद्धा अशा प्रकारची कारवाई करणं ही चुकीची आहे, निषेधार्थ आहे. आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो.